नाव सांगा. माझं नाव आहे सौ गुलाब वसंत जाधव. कुठे राहता? आम्ही इथे सद्गुरूमध्ये राहतो. किती मजल्यावर? खाली ग्राउंड फ्लोअर. घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, मी, माझी 2 मुलं, सुना आणि माझी नात छोटे. मग उखाणा वगैरे घेणार आहात? लग्नात सुद्धा एवढं लाजला नसाल ना? घ्या घ्या घ्या. शंकराच्या पिंडीवर हा काय करता? अभिषेक बेलाचा करते अभिषेक. वसंतरावांचं नाव आहे होम मिनिस्टरच्या. घरी आले की देते. छान होता उखाणा. बरोबर. आता बघूया कोण पैठणी जिंकणार. टाळ्यावरून शुभेच्छा देऊया. या दोघींपैकी कुणी एक पैठणीची मानकरी ठरणार आहे. बरं तुमच्यावर आता घरातलं कोण आहे? माझे मिस्टर आहे. अरे बोलवा ना मग त्यांना. या चला सुरुवात करूया. या खेळाला खेळ सोपा आहे. या ठिकाणी अनेक रिंग ठेवलेले आहेत. इथून तो प्लास्टिकचा चेंडू टाकायचा हां आणि रिंगमध्ये जाऊन थांबला तर 1 गुण मिळणार. सगळ्यात शेवटी म्हणजे सगळ्यात पुढे 2 रिंग ठेवलेले आहेत. जर त्यामध्ये जाऊन चेंडू थांबला तर थेट 2 गुण मिळणार. तेव्हा आता दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते आत्ता ठरणार. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. पाच संधी झालेल्या आहेत. या वहिनींची गुणसंख्या आहे 1. 2 3 4 6. गुणसंख्या आहे 1. हे 5ही जर का गेले तर मात्र गुणसंख्या बरोबरीत येऊ शकते. पण जर ते 2 गुण मिळाले तर पैठणी तुमच्याकडे येऊ शकते. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या सुतार वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आपण बघितलं या खेळामध्ये तिथल्या तिथे ज्या वस्तू असतात त्या वस्तू आपण एकत्र करतो आणि खेळ नेहमी करत असतो. तळमजल्यावरून या रिंग काय रोज बघत होता की काय तुम्ही? आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.